ऐक नाही हेडेक डोक्याला झालं का भाऊ? तुम्ही जमा करता ज्याचं त्याचं झालं तर तुमच्या आम्हाला देत जाणं मग आमच्या मग तुकाराम महाराज म्हणले देवा तू देशील ते सगळं डोक्याला हेडेक लढ काय बघ नको ते आम्हाला. कारण त्यासाठी तुकाराम महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये फक्त आमचे संत फार महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने एक एक पदवी धारण केलेली आहे. ज्ञानियांचे राजे गुरु महाराज ज्ञानेश्वराला म्हणतात ज्ञानियांचे राजे, नाथपालांना काय म्हणतात शांती ब्रह्म आहे की नाही. नामदेव महाराजांना काय म्हणतात आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, ज्ञानो प्रचारक, आम्ही नामाचे धारक, सर्व भाग्य विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण, नलगे जाणारे नावे, नलगे जाणारे नावे, नलगे जाणारे नावे, नलगे जाणारे नावे, नलगे नावे, नलगे जाणारे नावे, नलगे जाणारे नावे, नलगे जाणारे नावे. नामाचे धारक नेनो प्रकार आणि नामदेव महाराज नामाचं चिंतन करतात. तसे तुकोबाराय त्या वैराग्य मूर्ती. पण वैराग्य मूर्ती असल्यानंतर ज्याला वैराग्य झालं, 3 प्रकारचं वैराग्य निवृत्ती म्हटलं काय, एक निरुपाय, एक निरुपाय असते, एक नित्यात्मक नसते आणि एक नैष्टिक असते. निरुपाय म्हणजे भेटत नाही म्हणून वैराग्यवान, कोणी देतच नाही तुला म्हणून वैराग्यवान आहे की नाही. एखादा नित्यात्मक असते व आपल्याला चालत नाही आणि तो डॉक्टर सांगितलं पथ्यपाठ म्हणून तुला तू वैराग्य झालंय. पण नैष्टिक वैराग्य इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत कोणताही भोग असेल त्या भोगाला लाभ माते, त्याला नैष्टिक असं. तुकाराम महाराज म्हणजे नैष्टिक वैराग्यवान आणि त्यांचं वैराग्य असं म्हणजे कडक वैराग्य होतं. आणि मग ज्याला वैराग्य असेल तो हात पसरत. म्हणून तुकाराम महाराज त्यांना म्हणतात देवा आम्हाला अपेक्षा नाही, आम्ही अपेक्षा करत नाही, आम्हाला हे लागत नाही का, की आमच्या मनालाच पटत नाही. आमच्या मनाला ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुकाराम महाराज म्हणे देव म्हणला जातात तुकाबा तू खरंच माणूस आहे म्हणले. मी वाटलं की तू मला काहीतरी मागशील, पण तू माझ्यापेक्षा बी विशेष आहे की मी तुला द्यायला तयार आहे. लोक मला मागतात मी त्यांना देत नाही, आणि तू तुला देतो म्हणतो तू मागत नाही. आणि मागतो तर काय, संत संगती दे, हरिजनाची भेटी दे, माझ्या मनाची अपेक्षा आहे. मग ते म्हणले कशासाठी बा एवढा अभाव तुमचा. तुकारामाला म्हणजे याचं तर फार महत्वाची एकदा भजन करा. तुकाराम महाराज देव म्हणतात का तुका बाबा हे कशासाठी मागता, हेच तर म्हणे ज्ञानवाची मेघ आहे म्हणे. तुकाराम महाराज म्हणजे हो तुम्हाला माहिती आहे का महाराज, या हरिजना संघ म्हणजे विशेषता आहे. कारण हरिजन म्हणले की त्यांचा एकच विषय असतो, विषय तो त्यांचा
त्यांचा विषय झालेला असतो नारायण. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती सपणे पांडुरंग. हा त्यांचा विषय असतो. कोणाचा? संतांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, असा त्यांचा नारायण. आणि त्यांच्या चित्तामध्ये परमात्म्याचं अस्तित्व असते आणि परमात्म्याचं अस्तित्व ज्याच्या चित्तात असतात ते साधू असतात. त्या साधूच्या सानिध्यात राहणं म्हणजे माणसाला ते ज्ञान पैगा बरवे तरी मनी अज्ञानावे तरी या संताशी बजावे जेथ ज्ञानाचा पुरवठा जेथ सेवा हा दारवटा जो स्वाधीन करी सुभटा या श्लोकावरती जे चिंतन आहे त्याच्यावरती सांगतात की त्या संतांचं वैभव वेगळं आहे. ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि त्या संतांची मला काय भेट व्हावी हे पहिल्या चरणात देवावानेची ती मागावं तर कसं हार्दस्त असावं. पेटलाय काय काय पाहिजे काय नाही म्हणे तंबाखू आहे चुना नाही. हे काय मागणं झालं का? तंबाखू आहे चुना दे हे मागणं नाही. हे भिकारीचं लक्षण. एखादा तंबाखूचा इडा आहे का? हे भिकारी लक्षण आहे. हे भिकारी लक्षण नाही. संतांचं उच्च कोटीचे विचार असतात. त्या उच्च कोटीचे तर म्हणतात माझ्या मनाला जे आवडते ते काय देव वशी चित्ती ती घडावी संगती त्याची संगती घडावी. मला एकच आहे माझ्या जीवनामध्ये हे तुझे चिंतन करता त्या व्यक्तीची जर मला जर संगत घडली तर माझ्या मनाला ही गोडी लागेल. आणि माझं मन कसं बावरट आहे. आपलं मन बावरट आहे की नाही? हा पांडवा कधी बंद करतो कधी घरी जातो कधी कधी घुसतो. मन बावरट आहे. मन असं करते काय सांगते काही कळत नाही. मेला बोलून आला किती वेळचा काय काय त्याचा त्यालाच ठाऊक आहे. म्हणजे तात्पर्य काय सांगायचं आहे की मनाच्या म्हणजे ही अवस्था चाणक्ष आहे. म्हणून तुकोबार आहे जी धूर्तपणाने देवापुढे मागतात आणि देवाला सुद्धा तुकारामाला नतमस्तक करावं लागलं. अशी त्या मागण्याची एक युक्ती तुकारामाला या प्रकारे ठेवली. जीवनती गुरुती कधी कधी सांगते करून घ्यावं तुम्हाला ते मोना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्ध गेले येतं माझी वरले पाहिजे पाहिजे. अशा प्रकारे ही भगवंताची जे 7 दिवस आली अखंड सेवा त्या अखंड सेवेचं 7 दिवसाचं कीर्तन माझ्या वाट्याला आलं. आणि त्यामध्ये जे योग्य असेल तर माझ्या गुरूंचा सद्गुरूंचा संतांचा मामाबाईचा पुण्याचा वडा म्हणून मी बोलू शकलो. ते योग्य असेल तर तुमच्या जीवनामध्ये अनुकरणात विचारणात आचरणात आणा. आपलं जीवन परिवर्तन करा. विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये यावर्षी परिवर्तन झालेले मृदंगाचार्य म्हणजे आबानं झाड लावलं नाताना आंबा खाल्ला. आबानं झाड लावलं
आता नाही. म्हणजे त्या सुखदेववाणी नुसतं विना वाजवला आणि हरिपाठच केला. साधा भोळा माणूस होता. तू तर पाहिलाच असेल ना तो आवाज. नाही काय, साधा भोळा माणूस होता, फारच भाविक होता. असं रत्न निर्माण केलं अमित महाराज मृदंगाचार्य. याच्यापेक्षा मोठा होय मी म्हणतो. आता परत मृदंगाची अपेक्षा करू नको. पूर्ण मृदंगाचार्य होय की तुला बोलावलं पाहिजे रे बस असं म्हणलं पाहिजे. मला वाजले असं करू नका. असं अमित महाराज मृदंगाचार्य, गायनाचार्य ओम महाराज क्षीरसागर आणि हरी महाराज खयाड हे आहे. बाबांचं नाव काय? अंकुश महाराज पाटील परभणीकर. त्याच्या सोबत असणारे कीर्तनकार शिलेश महाराज, अशी शाहीर सिस्टीमवाले जय भवानी अंबिका सिस्टीम. आज तुला चांगली शिट्टीने वाजू दिली. हे आपले एवढे बामणवाले अनिल भाऊ, कॅसेट तयार करणारे औरंगाबादचे भुसाळकर, सुप्रू खंडारीकर, वा असे सगळे मंडळीनं या सप्त्यातून आपली अमोल सेवा दिली. त्यामुळे त्यांना धन्यवाद. आमचे कीर्तन त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा केली आणि गावकऱ्यांनी मोठा मान दिला. त्या 4-5 वर्ष तिथं तोपर्यंत, नंतर मग करा पण गेल्यावरती अशा प्रकारे याचं नियोजन मध्ये रवींद्र पुंडलिक तायडे सकाळी पहिले सजाने जाते. मातृशक्ती दुर्गामंडळ विवरे खुर्द. दुसऱ्या दिवशी माऊली महिला गट विवरे खुर्द. दादाराव नामदेव केली. जाऊ द्या. मुरलीधर बाबूराव दोनारी. नंतर भागवत प्रकाश गाय साबळे. त्यानंतर सावळे. गायत्री भरत शेंटर. महेश हरिभाऊ चौधरी कापोरा. मग विनोद मुरलीधर महाजन, बाळू शामराव लोखंडे. आणि मग 5व्या दिवसाची सेवा विश्वनाथ सोपान पाटील, सोपान हरिभाऊ पाटील. आणि 7व्या दिवसाची सेवा जी होती ती निर्मलाबाई जगदीश पाटील यांचं फराळ सकाळचं होतं. आणि अमित एकनाथ राणे यांनी फराळ दिलं. पण त्यांनी फार भल्याला नको होता. पण तुम्हाला काय सांगू, पण आता जाऊ द्या. राजूमुळे गप्प बसा लागलं. उद्या महाप्रसादाचं आयोजन आहे आणि Wow!